ना की ओके 8 वाजता भेटूया, पण ऍक्च्युली ते पॉसिबल नाहीये. प्रोग्राम असतो ना त्याचा. आता पण स्क्रिप्टिंगच करतोय तो. साईराज होता कॉलवर. आभासने साईराजला सांगितलं की नीतूला फोन करून सांग की शक्य नाहीये. मी पण ना, आणि काय काय नाही. मग जा ना, जा. आई बाबांना सांगत होतीस ना मला नाही लग्न करायचंय, कशी मी दुःखी आत नाही. जा, गो हेड प्लीज. नाही नाही, सॉरी ना, सॉरी. पल्लू थैंक यू सो मच. या बाय सर एक सही. रेवडेकर, त्या आभासला आता लवकरात लवकर गाठायला हवं. का काही प्रॉब्लेम? कोणाचा फोन होता? सुपर सिंगर कॉन्सर्टच्या ऑर्गनायझर्सचा फोन होता. त्यांनी हे सांगायला फोन केला होता की या मंथ एंडला कॉन्सर्ट असणार आहे. अरे वा, अभिनंदन सर. सर पण मला एक कळत नाही आहे की या आभासचा या कॉन्सर्टशी काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? ज्या माणसाने सगळ्या जगासमोर ऑन एअर मला बदनाम केलं, ज्यांनी लोकांना माझ्या घरी गेटवेल सूनचे बुकेज पाठवायला सांगितले, माझी खिल्ली उडवली, त्याला मी सहज विसरीन असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, तसं नाही सर, पण आता कॉन्सर्ट जवळ आले म्हटल्यावर. एक्झॅक्टली. म्हणूनच तो मला कॉन्सर्टच्या आधी हवाय. पण सर मला वाटतंय की आवाजपेक्षा तुम्ही गाण्यावर जास्त लक्ष द्यावं. कसं आहे ना, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं कॉन्सर्ट जिंकण्याचे चान्सेस जास्त असतील. सर आवाजचा पाठला काय आपण कॉन्सर्ट नंतरही सुरू ठेवू शकतो. रेवडेकर, खूप बोललात. तुम्हाला इथे उभं राहून सल्ले द्यायला काय जातंय हो? बदनामी माझी झाली आहे, साईराज देशमुखची. त्यामुळे त्याचं किती वाईट वाटतंय तुम्हाला नाही कळणार. पैसा, पॉवर, प्रसिद्धी एवढं सगळं असून सुद्धा जर रिस्पेक्ट नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. त्या आभासनी माझी बदनामी रेडिओवर केली आहे. आता त्यांनी कौतुक सुद्धा रेडिओवरच करायचं. त्याला धडा न शिकवता जर मी कॉन्सर्ट जिंकलो तर मला त्या जिंकण्याचं समाधानही मिळणार नाही. आणि म्हणूनच त्या कॉन्सर्टच्या आधी मला आभास हवाय. कळलं? सर सॉरी. आय मीन मला आत्ता कळतंय की तुम्हाला काय म्हणायचं होतं ते. पुढच्या वेळी तोंड उघडताना जरा जपून. तुमचे फालतूचे सल्ले मला देऊ नका, आणि मागितल्याशिवाय तर नाहीच नाही. येस सर. सर प्लीज बस करा. या रेवडेकर, काय साला टायमिंग आहे. मला एकाच वेळेला ऋषी आणि आभास दोघांनाही हरवायचं. पण मी हरवणार, दोघांनाही हरवणार. त्या ऋषीला कॉन्सर्ट मध्ये, आणि त्या आभाससाठी तर सॉलिड प्लॅन आहे माझ्याकडे. सॉलिड. प्लीज तुम्ही खूप यायलात, बस करा आता सर प्लीज. गप्प बसाव. किती बोलता हो तुम्ही. तुम्हाला माझं दुःख कसं कळणार? हा, माझ्याकडे सगळं काही आहे. पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पॉवर आहे, पण इज्जत नाहीये ना. इज्जत नाहीये माझ्याकडे. त्या आभासने माझी वाट लावली, आता मी त्याची वाट लावणार. सॉलिड प्लॅन आहे त्याच्यासाठी माझ्याकडे. आणि तो ऋषी, त्याचं आयुष्य तर मला विस्कटून टाकायचं आहे. अरे माधव, अरे अरे या लवकर या. हे माधव या, आवर लवकर टाकणार. सर या सर प्लीज प्लीज. ये सर 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 या सर. सावकाश. हे अरे तू सर घेऊन चला मध्ये. माधू ठेव खाली. काय हो, ही नसती का मग कशाला करताय तुम्ही?
मी तुम्हाला सांगितलं ना, आभासला माझ्या समोर बोलवा. बोलवलं तुम्ही नाही ना? मग हे सगळं कशाला? हो, चला निघा, आपापली कामं करा. गेट आउट. तर प्लीज माझा ऐका. बस झालं. हो, मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय. काय काय भल्यासाठी? माझं भलं? त्या आभासला माझ्या समोर आणा. दॅट इज माय भलं. मी तुम्हाला आत्ता सांगतोय, त्या आभासला आणा माझ्या समोर. आणि कॉन्सर्टच्या आधी, कॉन्सर्टच्या नंतर नाही. लय मोठे माझं भलं करायला निघाले. त्या आभाससाठी ना तर माझ्याकडे सॉलिड प्लॅन आहे. सॉलिड. एक मिनिट, मी तुम्हाला का सांगतोय हा प्लॅन? हा, तर काय करताय? कोणाला फोन लावताय? बघा, ही योग्य वेळ नाहीये. सकाळी फोन करा प्लीज. किती बोलता हो तुम्ही? हा, आले मोठे माझं भलं करायला. शट अप. बोल सायराज. हॅलो, ऋषिकेश तिळगुळकर आहेत का? सायराज, जे काही बोलायचं आहे ते लवकर बोल. आता कुठल्या गोष्टीची सेटलमेंट करायची आहे तुला? अरे वा, तुला कसं काय कळलं की माझं तुझ्याकडे काम आहे? सायराज, तू बोलशील की मी फोन ठेवू? अरे 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 ए ऋषी, अरे फोन नको ठेवूस. नाही, जर तू फोन ठेवलास तर आभासपर्यंत माझा निरोप कोण पोहोचवणार? कसला निरोप? सायराज, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? हे बघ, कॉन्सर्टची डेट फायनल झाली आहे. निदान आता तरी काय? आता तरी? आता तरी? ए ऋषी, तू मला शिकवू नकोस हं? कसं वागायचं ते. आता मी काय बोलतोय ते नीट कान देऊन ऐक. उद्या सकाळपर्यंत तुझा तो मित्र, फ्रेंड का मार्जे, आभास, तो माझ्या समोर यायला पाहिजे. जर तो आला नाही तर तो संपला म्हणून समजायचं. एक मिनिट. त्या आभासला तू सांग की अरे सायराज काय गावगुंड नाहीये, तो तुला हात पण लावणार नाही. पण हो, जर उद्या सकाळपर्यंत तो माझ्या समोर आला नाही तर मी त्याला अशा ठिकाणी वार करेन की आयुष्यभर गेटवेल सूनची त्याला गरज पडणार नाही. दिल पे वार, आर या पार. तुझं आणि तुझं लग्न होणार आहे ना, त्या संदर्भात आम्हाला बोलायचं आहे. हा, पण मला म्हणजे मलाही एकदा माझ्या आई वडिलांशी बोललं पाहिजे ना. नाही म्हणजे तेच आम्ही म्हणतोय की तू तुझ्या आई वडिलांशी बोलून घे, मग ते इकडे आले की आम्ही पुढची बोलणी करू.